सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित अहिल्याबाई होळकर यांच्यावरची लेखमाला. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की अहिल्याबाई किती दुःखी झाल्या होत्या आणि विचार करत होत्या. त्याच्या पुढे वाचायला सुरुवात करते. अहिल्याबाई त्यांच्या नशिबी आलेल्या कठोर निष्ठूर दैवाचा आलेख रेखाटत भूतकाळात भटकत पतीपुत्राचे गुणदोषाचे चढ उतार, आठवीत उदासीन असताना भयभीत उदाबाई आणि हरकूआई आवाजावर नियंत्रण ठेवीत सांगू लागल्या. त्या हलकट गंगोबा तात्याने हरामखोरी करून दादासाहेब कळवलं की होळकरांची दौलत बेवारस झाली. सगळे शोकाने खचलेले, चिंतित असल्याने ही सुवर्ण संधी साधून त्वरित येऊन दौलत समेटावी. गंगोबा सारख्या जुन्या जाणत्या कारभाऱ्याने दौलतीशी फितुरी केली. का करावी अशी? संतापाने धगधगत अहिल्याबाई म्हणाल्या, मला दुबळी समजलात का, खुळी समजलात का? आपण सगळे दुःखात चिंतेत असल्याचं पाहून त्याने डाव साधला. आता शोकाचे गाठोडे बाजूला ठेवून हिम्मत धरून तजवीज करणे भाग आहे, अन्यथा हाती केवळ कटोरा येईल. ज्वराची दुखण्याची फिकीर न करता खलबतखान्यात जाऊन पहिला खलिता तुकोबास लिहून आपणास सुभेदारीचे वस्त्र देणे आहे, तरी विनाविलंब सत्वर महेश्वरीस यावे. तसेच सरंजामी, इतलाखी, गायकवाड, शिंदे आणि इतरांना सांडणी स्वारा हस्ते आमच्यावरचे संकट निवारणार्थ कैलासवासी सुभेदारांच्या मैत्रीस जागून गंगोबाची हरामखोरी कथन करून मदतीस मोठी फौज पाठवण्यासंबंधी 27 पत्रे रवाना केली. रात्रीचा 3रा प्रहर टळून गेला, पण पाण्याचा व दुधाचा थेंबही न घेता अविरत अवघ्यांचा प्रतिकारात्मक कार्यवाही सुरू केली. तुकोजी सुभेदार करणे म्हणजे आपली सत्ता पैका परक्या हाती देणे, पण आता जगणे फक्त दौलतीस्तव. दुसऱ्या दिवशी गंगोबा तात्यास बोलावून आपल्याला काहीच कळले नाही या आविर्भावात अहिल्याबाई म्हणाल्या, कुणीतरी फितुरी बंडाई करून दौलत समेटण्यासाठी दादासाहेबास आवतन दिले. मी बाई माणूस असले तरी हाती शस्त्र घेऊन उभी राहिले तर श्रीमंतांनाही भारी पडेन. आमच्या पूर्वजांनी स्वतःचं रक्त सांडवून, तलवार गाजवून आणि शरीर खर्ची घालून ही दौलत मिळवली, खुशमस्करी करून नाही. तात्या, आपण तर जुने जाणते साकर. ही हरामखोरी कोणी केली असावी? कोणी खाल्ल्या जागी विष्ठा टाकली असेल? नजर चुकवीत तब्येत ठीक नसल्याचा बहाणा करून तात्या निघून गेल्यावर बाईंनी सारी पत्रे 4ही दिशेस रवाना केली. यशवंत फणसेस बोलावून झालेला प्रकार सांगून म्हणाल्या, आता शौर्याची भिस्त आपल्यावरच. आईसाहेब, आपण चिंता ना करावी. 50,000ची फौज तयार आहे. 6व्या दिवशी तुकोजी आल्यावर तोच क्षण मुहूर्ताचा धरून आणि वस्त्रे देऊन गार्डा खेडीस डेर उभारून सन्मानाने त्यांना डेरे दाखल केले. प्रहर रात्रीच्या आत सुभेदार बनवलेल्या तुकोजींना 1000 स्वरांची हुजरात, 500 बाणांची कैची, 700 जंबुऱ्याचे उंट इतकी जमियत त्यांच्या स्वाधीन केली. पूर्ण दिवस अन्नपाणी घेण्यासही अवसर मिळाला नाही, पण दौलतीस वारस मिळाला. सायंकाळी पाठवलेल्या पत्रांना सर्वांकडून मदत देण्याच्या आश्वासनाचे उत्तरे घेऊन सांडणीस्वार आले. एकदा श्रीमंत पेशव्यांची डाक आली की ही मसलत सिद्धीस जाणार होती. गंगोबा तब्येतीचे कारण सांगून नाहीसे झाले ते परत उगवलेच नाही. 3ऱ्या दिवशी पेशवे माधवरावांच्या आलेल्या पत्रात त्यांनी म्हटले, आपल्या दौलतीविषयी जो पापबुद्धी ठेवेल त्याचे बेलाशक पारिपत्य करावे. मुखत्यार म्हणून 2 हुजरे पाठवावे. अहिल्याबाई थोड्या शांत झाल्या. दुसऱ्या दिवशीपासून इंदोर महेश्वरीतल्या
निवडक 50-50 स्त्रियांची पथके तयार करण्याची जबाबदारी उदाबाई आणि हरकू आईवर सोपवली. तोच दादासाहेब आणि गंगोबा तात्या 50,000 फौजेनिशी उज्जैनीस आल्याचे कळताच तुकोजी होळकर मातब्बर फौज आणि अहिल्याबाईंचे पत्र घेऊन रवाना झाले. परखडपणे दादासाहेबास लिहिले, माझेकडच्या घरभेद्यास गाठून माझे राज्य घेण्याचा मनसुबा रचून आलात. मला अबला व दुबळी समजून. मी जर हत्यारबंद स्त्रियांचे फौजेसह रणी उतरले आणि मी हरले तरी कीर्ती करून जाईन, पण आपण हरलात तर तोंड काढण्यास जागा उरणार नाही. अहिल्याच्या दौलतीस गट्ट करता येईल या भ्रमात न राहाल तरच आपले हित आहे. तेवढ्यात तुकोजींनीही निरोप पाठवला की क्षिप्रा उतरलात तर तलवारीस तलवार भिडेल, हा विचार करून पाऊल टाकावे. राघोबादादा पार खचले. मसलत फसली. हा गुंता युक्तीने सोडवावा म्हणून त्यांनी तुकोजी हाती पत्र दिले. त्यात लिहिले, मल्हारजी आम्हास वडिलांचे ठाई. आम्ही मनात पाप आणले असा दुर्लौकिक करणे बरे नव्हे. आम्ही तर मालेरावांचे निधन झाले म्हणून दुखवट्यास येत आहोत. मनी किलमिश न ठेवावे. दादासाहेबांच्या पत्रास टाकोटाक अहिल्याने उत्तर पाठवले, जर दुःख भेटीस यायचे होते तर फौज सोबत घेऊन येण्याचे कारणच काय? आपण पालखीतून एकटे यावे. ही दौलत, फौज, घरदार आपलंच आहे. चेहरा टाकून राघोबा आले. दुखवट्याच्या 4 गोष्टी करून खजील होऊन परतले. बराच ऐवज मागितला पण अहिल्याने नाही दिला. अहिल्याबाईंनी शस्त्र न चालवता लढाई जिंकली. ज्या ज्या सरदारांनी या प्रसंगी पाठराखण मदत केली त्या सर्वांचा त्यांनी सत्कार केला. या प्रकरणाने त्या अधिक सजग सतर्क झाल्या आणि दामदुप्पट आत्मविश्वास निर्माण झाला. गंगोबा तात्यांना सौम्यपणे गचांडी देऊन किरकोळ कामाचे निमित्त करून महेश्वरातून पेशव्यांकडे त्यांची रवानगी केली. मुक्ताबाईस पुत्ररत्न झाले. बहुत दुःखामागून एवढा एक सुखाचा क्षण भेटला. भेटायला सारा गोतावळा लुटला. तुकोजी सुभेदार झाल्यापासून रखमाबाई तोऱ्यात पालखीतून येऊ लागल्या. त्यांचा समज झाला की आपल्या नवऱ्याच्या शौर्यामुळेच दौलत वाचली, म्हणून अहिल्याबाईंनी आपल्याशी अदबीनं दबून वागावं. दादासाहेबांच्या कृष्णकृत्याची गोष्ट निघाल्यावर दोघींची थोडी खटाखटी झाली. तुकोजी म्हणाले, मातोश्री, ही बायको माझ्या ऐकण्यात नाही. जेरी सणले आहे मला. हिच्या जाचाला कंटाळून मुलांनी परगावी ठेवावं लागतंय त्यांना. आपल्याशी प्रतारणेचा विचारही मनी येणार नाही कधीच. मुजरा करून तुकोजी निघून गेले. तुकोजींनी श्रीमंत माधवरावांच्या हुकुमानुसार दादासाहेबास बंदी आणि गंगोबास अणकाईच्या किल्ल्यात बंदोबस्तात ठेवावे. तसे ठेवले. ही आनंद वार्ता ऐकून अहिल्याबाईंचे मन प्रफुल्लित झाले. दरम्यान मुक्ताबाईंचा मुलगा नथोबा वर्षाचा झाला, पण त्याच्या प्रकृतीच्या किरकोळ बारीक सारीक तक्रारी सतत चालू असायच्या. मुक्ताबाई त्यांच्यासोबत राहायला होत्या. महादजी मामांचे बिराडही त्यांच्यासोबत राहायला आले. त्यांचा मुलगा राणोजी चौंडीकरला 500 स्वारांच्या पथकासह दौलतीत घेतले. नेकीच्या सेवकांना जवळच जागा दिल्या. किल्ल्यावर स्वतःची 400 स्वारांची वेगळी शिबंदी ठेवली. सर्वांनी आपापली जबाबदारी अंगावर घेतली. सतर्क राहणं गरजेचं झालं. अशांतता, अराजकता आणि दुही या भांडणातूनच जयपूरच्या गादीचे पूर्वी भांडण पेटले होते. मल्हारबांनी त्यावेळी माधवसिंहाचा पक्ष घेऊन त्यास गादीवर बसवले होते. त्याबद्दल त्याने मल्हाररावास अलोट संपत्ती आणि राजपुरा संस्थान, जे त्यावेळी चंद्रावत राजपूतच्या आधिपत्याखाली होते, ते दिल्यामुळे त्याचा राग होता. आता अहिल्याबाई एकटी पाहून आणि तुकोजी होळकर ससैन्य उत्तरेकडे गुंतलेले पाहून चंद्रावत फौज घेऊन महेश्वराच्या
रोखाने निघाला. थोड्या विचलित झाल्या, पण गनिमी काव्याने हा प्रश्न सोडवायचा असं अहिल्याबाईंनी ठरवलं. दरम्यान तुकोबाचे पत्र आले. शिंदे आणि रामचंद्र गणेशने बक्षीवर आम्हास एकटे पाठवले. त्याचे डोके मारून फौज बर्बाद केली हे समजताच रोहिले चालून आले. त्याचाही समाचार घेतला. धूमसान लढाई झाली. मिळालेली लूट जबरदस्ती एकत्रित करून भीडभाड न ठेवता सम वाटून घेतली. आपण स्वस्थ असावे. रखमाबाईस महेश्वरी रवाना करत आहे. या वार्तेने त्या थोड्या शांतचित्त झाल्या. महेश्वरी येऊन 4 वर्ष उलटली. नर्मदे तीरी असणारे महेश्वरी क्षेत्र. अहिल्याबाईंनी राजधानी निवडताच त्याची चहू अंगाने सुधारणा करण्याचा सर्वांनी चंग बांधला. अहिल्याबाईंनी आपल्या खाजगीतून नर्मदेला सुंदर घाट बांधले. घाटाला चिरेबंद पायऱ्या, कलापूर्ण रामकृष्णाचे मंदिर, प्रजेस बसण्यास आणि कीर्तनासाठी सुंदर सभा मंडप बांधले. महेश्वर जणू इंद्रनगरच झाले. अनेक कारागिरांच्या वसाहती आणि प्रत्येकाच्या नावाने पेठा आणि बाजारपेठा वसवल्या. सखाराम धोंगडेस भांडवल देऊन रेशमी धंदा सुरू केला. महेश्वरी साड्या, धोतर विकू लागले. सोनाराची पेठ बसवून कलात्मक दागिने, महेश्वरी घाटाची भांडीची वेगळी ठेवण एक ते वैशिष्ट्यच ठरलं त्यांचं. संस्कृत पाठशाळा उघडली. उत्तमोत्तम ग्रंथांचा संग्रह केला. महेश्वरीचे सांस्कृतिक वैभव झपाट्याने वाढीस लागले. कारागीर, मजूर, विणकर, कोष्टी यांना स्वखर्चाने घरे बांधून दिली. सरदार मंडळी स्वठिकाणी परतल्याचे कळताच अहिल्याबाईंनी खास दरबार भरवला. हे सर्व सरदार पेशव्यांची कामगिरी आली की होळकरांच्या निशाणाखाली युद्धास जात. सर्व सरदार नजराणे घेऊन दरबारात हजर झाले. दरबाराची जागा म्हणजे अहिल्याबाईंच्या घराचा साधा दिवाणखाना, कोणताही थाटमाट नसलेला. मध्यभागी अहिल्याबाईंची पांढरी घोंगडी. त्या सौम्य आवाजात म्हणाल्या, योग्य वेळी आपण सर्व आलात, युद्धसहाय्य केले. आता हे घर आपल्या सर्वांचे. घर म्हटले की भांड्याला भांडं लागतंच, पण रोष न धरता सर्वांनी एकत्रित येऊन श्रीमंतांचे आणि राज्याचे हित करावे. मंडळी, आज आपण इथेच थांबतोय. याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचणार आहोत. तोपर्यंत नमस्कार. अहिल्यादेवी ही जी लेखमाला आहे त्याच्या लेखिका आहेत मीनाक्षीताई देशमुख आणि मी निलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करते आहे. तर उद्या नवीन भागासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.